स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी शहरातील आयजीएम हॉस्पिटल इथं रुग्णांना फळे वाटपाचा समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्वर्गीय अजितदादा यांनी पक्षाच्या ध्येय धोरणांनुसार आणि घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सामाजिक कार्य करण्याच्या हेतूनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाचं आयोजन बाळासाहेब देशमुख यांनी केलं. तौफिक मुजावर, बिल्किस मुजावर, सरिता देशमुख, शबाना समडोळे, सरिता देशमुख, रेहान समडोळे, हर्षदा देशमुख, शेडबाळे मॅडम तसंच आमिर मुल्ला यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन करत तो यशस्वीरित्या पार पाडला. यावेळी माजी नगरसेवक लतीफभाई गैबान, विद्यमान नगरसेवक परवेज गैबान, नगरसेवक वाजिद तासगावे तसंच ॲडव्होकेट शरद कांबळे सर, अमित गाताळे, यासीन मुजावर, सलीम शिरगावे, निहाल कलावंत, वाहिद शहापुरे, अतिक समडोळे, सिकंदर मुल्ला, अमर सडगर, शहाजन टाकळगी, विल्सन वास्कर सर, प्रल्हाद सावंत, अमित कांबळे, मनीष कांबळे, आनंद ग्वाडी आणि विनोद कल्ले तसंच रमजान बागशाही, त्याचबरोबर पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रसंगी सर्वांनी नामदार हसन मुश्रीफ साहेब हे शतायुषी व्हावेत आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावं यासाठी अभिष्ट चिंतन केलं. निमित्तानं आणि आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नेहमीच दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो. पण आज अत्यंत साध्या पद्धतीनं आदरणीय जे कैलासवासी अजितदादा पवार हे आमच्यातून अचानक गेल्यामुळे आणि त्यांना त्यांच्या दुःखातून आम्ही अजून कुणीच सावरलेलो नाही. पण त्यांच्या शिकवणीतून त्यांच्या आदर्श पुढं समोर ठेवून काहीतरी निमित्तानं आमच्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गोरगरिबांना काहीतरी मदत व्हावी, सामाजिक कार्याची बांधिलकी जपून ज्या काही गोष्टी कराव्या लागतात किंवा त्या करायच्या असतात की जेणेकरून त्याचा तळागाळातल्या लोकांना थोडाफार का असेना पण लाभ होईल, अशा पद्धतीचा उपक्रम राबवून आम्ही आज वाढदिवस साजरा करण्याचं निश्चित केलं आणि आम्ही त्याप्रमाणे करत आहोत.